आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काही जे शॉर्टकट आहेत, कॉम्प्लेक्स नंबरवरील MCQ सोडवण्यासाठीचे शॉर्टकट मेथड जे आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल जे आहेत, MCQ जे आहेत ते पण आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस डिस्कस अबाउट लोकस ऑफ अ पॉईंट. ओके, सुरुवातीला लोकस बघायचं आहे आपल्याला. लोकस ऑफ अ पॉईंट, तर याच्यामध्ये आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत, Z1 अँड Z2 आर एनी टू फिक्स्ड पॉईंट. बोथ आर कॉम्प्लेक्स नंबर, दोन्ही फिक्स्ड पॉईंट आहेत Z1 आणि Z2 इन द फॉर्म ऑफ x plus iy अँड Z इज अ पॉईंट मूव्हिंग इन अ प्लेन. ओके, Z हा पॉईंट कसा आहे, मूवेबल पॉईंट आहे, तो मूव्ह होणार आहे आपल्या प्लेनवरती. तर आपला पहिला जो शॉर्टकट आहे तो पहा, लोकस ऑफ मॉड ऑफ Z मायनस Z1 प्लस मॉड ऑफ Z मायनस Z2 इज इक्वल टू k. या टाईपमध्ये जर आपलं इक्वेशन असेल तर त्या केसमध्ये लोकस काय असणार आहे. सो फर्स्ट इज इलिप्स. ओके, याचा लोकस म्हणजे याच्यामधल्या झेडच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या काय असणार आहेत, त्या इलिप्सवरच्या व्हॅल्यू असणार आहेत. ओके, सो इलिप्स इफ मॉड ऑफ Z1 मायनस Z2 इज नॉट इक्वल टू k. मॉड ऑफ Z1 मायनस Z2 हा k च्या इक्वल नसला पाहिजे, त्या केसमध्ये ते काय असेल, इलिप्स असेल. फॉर एक्झाम्पल घेतलं लगेच क्लिअर होईल पहा. सपोज गिवन equation of curve is z minus 2 plus mod of z minus 1 minus 2r, okay, is equal to, suppose this is 5. ठीक आहे, इक्वल टू काय दिलेला आहे, 5 दिलेला आहे. तर या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॉड ऑफ Z1 मायनस Z2 फाइंड करायचं आहे. सो हिअर मॉड ऑफ Z1 मायनस Z2 इज इक्वल टू मॉड ऑफ, here Z1 is 2, कोणालाही Z1 म्हणा, कोणत्याही नंबरला Z2 म्हणा. सो आय से दिस इज Z1 मायनस Z2 इज 1 मायनस 2r. ओके, सो दिस इज इक्वल टू मॉड ऑफ 1 मायनस 1 2 मायनस 1, हे मायनस साइन आत गेलं तर काय होईल, मायनस होईल. 2 मायनस 1 1, हे मायनस मायनस प्लस 2r and modulus of this becomes square root of 1 square plus 2 square. So this is equal to root 5, and this root 5 is not equal to 5. ओके, ते इक्वल टू 5 नाही, म्हणजे याचा लोकस काय, लोकस ऑफ दिस इज अन इलिप्स. ओके, त्याचा लोकस काय असणार आहे, इलिप्स असणार आहे. म्हणजे फक्त आपल्याला काय चेक करायचं आहे, आपल्याला मॉड ऑफ Z1 मायनस Z2 हे k येतंय का, म्हणजे इक्वल टू हा कॉन्स्टंट येतोय का, तेवढंच आपल्याला चेक करायचं आहे. हा पर्टिक्युलर रिअल नंबर पाहिजे. हिअर k बिलॉंग्स टू r, k इज अन रिअल नंबर. ओके, की हा रिअल नंबर असला पाहिजे. सिमिलरली आपण दुसऱ्यासाठी पण चेक करू शकतो. दुसऱ्यासाठी काय सांगते, ते लाईन असणार आहे, लाईन जॉईनिंग Z1 अँड Z2, Z1 आणि Z2 ला जॉईन करणारी ती लाईन असेल. ओके, लोकस म्हणजे काय असेल, पॉईंट ऑन द लाईन जॉईनिंग Z1 अँड Z2. ओके, आणि तो कधी असणार आहे, जर आपला मॉड्युलस जो आहे तो इक्वल टू काय आला, k आला, तर त्या केसमध्ये ते असेल. फॉर एक्झाम्पल याच्यामध्येच मी एक नवीन एक्झाम्पल घेतलं, मॉड ऑफ Z minus 4 plus mod of Z plus 3 is equal to, suppose this is a 5. Then find mod of Z1 minus Z2. Therefore mod of Z1 minus Z2 is equal to mod of, येणार आहे 4, Z1 is 4 minus Z2 is minus 3. ओके, इथं मायनस साइन लागते, इथं प्लस आहे. So change this sign, minus into bracket minus 3. So in that way we get 4 plus 3. So instead of 3 I will take here 1. Okay, that will be give you the answer 5. So 4 minus into minus plus 5. 4 plus 1 is 5. So mod of 5 is again 5. That means locus of this equation is a line joining Z1 and Z2. Here Z1 is 4 and Z2 is minus 1. ओके, तर या पद्धतीने आपण हे प्रूव्ह करू शकतो इझिली 0 मिनिटामध्ये. इथं सिम्प्लिफाय करत बसायची गरज नाही. आपल्याला इथं Z इज इक्वल टू x प्लस iy पुट करायची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त लोकस विचारायला या टाईपमध्येच ते ऑप्शन दिले असतील, आयदर दिस इज इलिप्स और पॅराबोला और सर्कल अँड सो ऑन. ओके, सो next point is locus of mod of Z minus Z1 minus mod of Z minus Z2 is equal to k. आता या ठिकाणी मायनस साइन आलं, प्लस साइन आलं,
तर हा मॉड नॉट इक्वल टू के पाहिजे त्या केसमध्ये इलिप्स, आणि इक्वल टू के असेल तर लाईन जॉईनिंग Z1 अँड Z2. आता मध्ये मायनस साईन असेल आणि हा मॉड नॉट इक्वल टू के असेल तर त्या केसमध्ये तो काय असेल, हायपरबोला असेल. ओके, प्लस असेल तर इलिप्स, मायनस असेल तर हायपरबोला अंडर दिस कंडिशन नॉट इक्वल टू के. आणि जर इक्वल टू के असेल तर तो रे असणार आहे फ्रॉम Z2 टू Z1, रे फ्रॉम Z2 टू Z1. सिमिलरली याचं पण एक एक्झाम्पल आपण देऊ शकतो, फक्त मध्ये काय घ्यायचं आहे, मायनस साईन घ्यायचं आहे. नाव नेक्स्ट इज लोकस ऑफ मॉड ऑफ Z मायनस Z1 डिवायडेड बाय Z मायनस Z2 इज इक्वल टू के, किंवा यालाच आपण मॉड सेपरेट करून लिहू शकतो, मॉड ऑफ Z मायनस Z1 इज इक्वल टू के इंटू मॉड ऑफ Z मायनस Z2. So this is locus of this equation is circle if k is not equal to 1. जर k not equal to 1 असेल तर तो काय असणार आहे, सर्कल असणार आहे, आणि k equal to 1 असेल तर तो परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल ऑफ Z1 Z2. Z1 Z2 जी लाईन आहे त्याचा तो परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. फॉर एक्झाम्पल, सपोज we have given 2z minus 1 divided by z plus 3, okay, is equal to, suppose this is equal to 4. तर त्याचं लोकस आपल्याला फाइंड करायचं आहे. मात्र आता कंडिशन काय पहा, इथं झेडचा कोएफिशियंट काय लागतो, 1 लागतो. प्रत्येक इक्वेशन मध्ये तसंच आहे पहा, झेडचा कोएफिशियंट काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे. सो हियर कोएफिशियंट ऑफ z इज नॉट इक्वल टू 1. सो फर्स्ट ऑफ ऑल टेक दिस टू कॉमन, सो वी गेट this become modulus of, first of all I will separate this modulus, 2z minus 1 divided by mod of z plus 3 is equal to 4. ओके, ही प्रॉपर्टी माहित आहे आपल्याला मॉड्युलसची. क्वोशंट किंवा प्रोडक्ट असेल तर आपण मॉड्युलस सेपरेट करू शकतो. ठीक आहे. नाउ दिस इम्प्लाइज, आता पुढे ते इम्प्लाइज करेल पहा. सो दिस इम्प्लाइज, इथं 2 नको आहे आपल्याला, सो मॉड ऑफ 2 इंटू ब्रॅकेट z minus 1 upon 2, okay, divided by mod of z plus 3 is equal to 4. And now take these two common outside the modulus. 2 is a positive integer, so we can take it outside. So we get 2 into mod of z minus 1 upon 2 divided by z plus 3, its mod is equal to 4. Now these 2 will get cancelled and this is a remaining equation. And now find value of, is this k equal to 1? So here k is equal to 2, not equal to 1, and therefore locus is a circle. या ठिकाणी लोकस काय होणार आहे, सर्कल होणार आहे. ठीक आहे. आणि हे जर इक्वल टू 1 आलं असतं, ठीक आहे, समजा इथं 4 च्या ऐवजी मी 1 घेतला असता तर तो इक्वल टू 1 आला असता, 2 ला 2 कॅन्सल झाला असता. इक्वल टू 1 आला असता तर तो काय झाला असता, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ Z1 Z2 झाला असता. ओके, नाउ फोर्थ पॉइंट इज लोकस ऑफ z प्लस z बार प्लस z मायनस z बार इज इक्वल टू k. या ठिकाणी प्लस केलेला आहे कोण, z आणि त्याचा कॉन्जुगेट, दोघांची ॲडिशन आहे. या ठिकाणी z आणि त्याच्या कॉन्जुगेटची सबट्रॅक्शन आहे, आणि त्यांच्या मॉड्युलसची ॲडिशन इक्वल टू k असेल तर तो काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. फॉर एक्झाम्पल, मॉड ऑफ 2 plus 3i minus 2 plus 3i its conjugate plus mod of 2 plus 3i minus 2 plus 3i its conjugate is equal to, suppose 1, equal to काही असू शकतं. So in that case this is a square, locus of this is a square. या ठिकाणी त्याचा लोकस काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. हे पर्टिक्युलर झेड साठी नसणारच आहे, पर्टिक्युलर झेड साठी आपण लिहू शकत नाही. या ठिकाणी हा जो पॉइंट आहे मुव्हेबल पॉइंट, त्याच्यासाठी आपण ते लिहितो. हे एक्झाम्पल येईल पहा, याचं होणार नाही. ठीक आहे, याचं एक्झाम्पल येईल मॉड ऑफ झेड प्लस झेड बार प्लस मॉड ऑफ झेड मायनस झेड बार इक्वल टू एनी कॉन्स्टंट 5 or 7 or 3 or anything. So in that case this is the equation of square. Locus of this is a square. ठीक आहे, ते एकदा बघून घ्या, हे आपल्याला एक्झाम्पल मध्ये युजफुल आहे. ओके, नाव आवर नेक्स्ट कन्सेप्ट इज मॅक्झिमा अँड मिनिमम. सो फॉर फाइंडिंग द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस ऑफ z प्लस z1, okay, you want to find maximum value of this mod z plus z1.
under the condition z plus z2 is less than equal to a, where a is any real number. So for maximum value of mod of z plus z1, maximum value become this constant a plus modulus of this z1 minus z2. ओके, जो z1 आहे त्याच्यातून हा z2 जो आहे तो सबट्रॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. सो वी गेट मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ mod of z plus z1. Similarly, for finding minimum value of mod of z plus z2, we get a minus this mod of z1 minus z2. ओके, z1 आणि z2 ची सबट्रॅक्शन घ्यायची आणि त्याचा मॉड्युलस घ्यायचा आहे. ठीक आहे. इथं पहा प्लस साइन आहे, त्या केसमध्ये हा जो z1 आहे तो त्याच्यामधून हा z2 जो आहे तो सबट्रॅक्ट करायचा. दोन्ही ठिकाणी प्लस साइन आहे, पहा याची काळजी घ्या. सो try to solve one example. In first example we have given this z plus 4 is less than equal to 3 and we want to find maximum value of z plus 1. So maximum value of mod of z plus 1 is equal to, our formula is a plus mod of z1 minus z2. So here a is constant, this constant 3, then z1 is what we required. We required z plus 1. So z1 become this value plus 1 and z2 is our 4. Okay, plus sign आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे तो प्लसच येणार आहे. And therefore maximum value of mod of z plus 1 is equal to, here a is 3 plus mod of z1 minus z2 means 1 minus 4. So this become 3 plus mod of minus 3, but we know that mod of negative term is also positive term if this term is real number. So here minus 3 is real number, so we get 3 plus 3, so this becomes 6. So 6 is our desired answer. या ठिकाणी 6 हे आन्सर आपल्याला मिळतंय. म्हणजे mod of z plus 1 ची मॅक्झिमम व्हॅल्यू काय असणार आहे, 6 असणार आहे. ठीक आहे. एवढा इझिली आपण मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू फाइंड करू शकतो जर हा रूल आपल्या लक्षात असेल तर. Okay, now in next example we have given mod of 2z plus 6 is less than equal to 14. ओके, आता ही कंडिशन दिली आहे, आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू हवी कोणाची, z minus 2 ची. तर या ठिकाणी आपली कंडिशन जी आहे त्याच्यामध्ये पहा z चा कोएफिशियंट 1 असतो, मात्र या ठिकाणी z चा कोएफिशियंट काय आलेला आहे, 2 आलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेक दिस 2 कॉमन, सो रिमेनिंग टर्म इज z plus 3. ओके, bracket complete, is less than equal to 4. Now I will separate this mod of 2 is 2 into mod of z plus 3 is less than equal to 14. So this implies mod of z plus 3, आता थ्रोट मी 2 ने डिवाइड केली किंवा हा 2 इकडे शिफ्ट केला तो काय होतो, 14 ला डिवाइड होईल आणि आपल्याला भेटेल 7. इन दॅट वे वी गेट कोएफिशियंट ऑफ z is 1. या ठिकाणी कोएफिशियंट आपल्याला काय भेटलेला आहे, z चा 1 भेटलेला आहे. आता आपण इक्वेट करू शकतो. So therefore minimum value of mod of z plus z1 is equal to a minus mod of z1 minus z. So here what is value of a? A is, as per our new condition, a is 7. What is z1? Z1 is desired answer z minus 2. So z1 is minus 2. Okay, या ठिकाणी प्लस साइन असलं पाहिजे, पण इथे minus 2 आलेला आहे म्हणजे z1 आहे आपला minus 2 and z2 is this plus 3. Okay, so minimum value of mod of z minus 2 is equal to a, which is 7, minus mod of z1 minus z2 means minus 2 minus 3. So we get 7 minus 2 minus 3 become minus 5. Modulus of minus 5 is plus 5. So finally we get answer become 1. Sorry, 2. 7 minus 5 is 2. So minimum value is 2. That means option C is correct option. Now similarly in last example we want to find mod of z minus 4 upon z which is equal to 2. ओके, आता ही कंडिशन दिलेली आहे, पहा या ठिकाणी z आहे, मायनस जो आहे त्याच्यामध्ये पण व्हेरिएबल z आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण ही मॅक्झिमम मिनिममची कंडिशन अप्लाय करू शकत नाही. तर या ठिकाणी मग काय यूज केलं पाहिजे, तर या ठिकाणी आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सो युजिंग दिस रिझल्ट, युजिंग आपल्याला काय पाहिजे, या ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यू पाहिजे. सो वी नो दॅट मॉड ऑफ z मायनस z1 मायनस z2 इज
greater than equal to mod of z1 minus mod of z2. ओके, ही कंडिशन आपल्याला माहित आहे. तर या ठिकाणी therefore mod of z minus 4 by z is greater than equal to mod of z minus mod of 4 upon z, right? Using this condition, so value of this is 2. Okay, given value I, so 2 is greater than equal to mod z minus mod 4 is 4 divided by mod z. ओके, भागाकार असेल, क्वेश्चन असेल तर आपण मॉड्युलस सेपरेट करू शकतो. या ठिकाणी क्वेश्चन मध्ये मॉड्युलस सेपरेट झाले. नाउ सिम्प्लिफाय दिस इक्वेशन, so we get this implies, so shift this mod z, throughout multiply by mod z, we get 2 into mod z is greater than equal to mod z square minus 4. Okay, throughout mod z ने multiply, positive value by inequality change होणार नाही. mod z is a positive term. So now this implies 0 is greater than equal to mod z square. Shift this term toward left side, we get minus 2 mod z minus 4. Now find root of this equation. Therefore mod z square minus 2 into mod z minus 4 equal to 0 implies mod z is equal to, आपल्या फॉर्म्युला प्रमाणे या ठिकाणी वरती लिहितो मी. सो आय विल राइट हियर, सो therefore mod z square minus 2 into mod z minus 4 is equal to 0 implies, using our standard formula, we get mod z is equal to minus b, means minus of minus 2, plus or minus under root b square. B square means square of 2 is 4 minus 4 into ac means 4 into minus 4 is plus 16, right? Divided by 2 into a. So in that way we get 2 plus minus root 20 means 2 root 5 divided by 2. So in that way we get mod z is 1 plus or minus root 5. But we require maximum value of mod z. So therefore obviously positive value is maximum value. So max of mod z is equal to 1 plus root 5. Okay, so this is our maximum value. So here option B is correct option. या पद्धतीने अगदी इझिली आपण ही मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड करू शकतो. इथं मात्र आपली शॉर्टकट आपण अप्लाय करू शकलो नाही, कारण या ठिकाणी पुढे जो दिलेला होता z मध्ये मायनस केलेला तो पण व्हेरिएबल z मध्येच होता. त्याच्यामुळे याला आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सिम्प्लिफाय करावं लागलं. ओके, एकदा व्यवस्थित बघा. नाउ ट्राय टू सॉल्व सम एक्झाम्पल्स. So our next MCQ is the set of all alpha belongs to R for which omega is equal to this equation is purely imaginary. That means here we want to find value of alpha which satisfies this equation and this become a purely imaginary number. Okay, so for all z belongs to C such that modulus of z is equal to 1 and real part of z is not equal to 1. आता अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं, तर ज्या कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत झेड साठीच्या, तर या झेडच्या कंडिशन सॅटिस्फाय करणारा झेड आपल्याला चूज करायचा आहे. आपल्याला मॉडची व्हॅल्यू 1 हवी आहे, असा सिंपल झेड असणार आहे. एक तर प्लस किंवा मायनस 1 तुम्ही घेऊ शकता किंवा झेड इज इक्वल टू घेऊ शकता प्लस मायनस आर. ओके, त्याच्यामध्ये मॉड काय येतो 1 येतो. या कुठल्याचा जरी मॉड आपण घेतला तर तो काय येणार आहे 1 येणार आहे. आणखी एक कंडिशन दिलेली आहे, पहा रिअल पार्ट झेड इज नॉट इक्वल टू 1, म्हणजे या ठिकाणी झेडची व्हॅल्यू आपण प्लस 1 घेऊ शकत नाही. ओके, सो हियर आय विल चूज लेट झेड इज इक्वल टू मायनस 1. झेडची व्हॅल्यू मी या ठिकाणी काय चूज करतो, मायनस 1 चूज करतो. नाव आय यूज दिस व्हॅल्यू ऑफ झेड इन अवर इक्वेशन ऑफ ओमेगा. सो देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू, ओमेगाच्या इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू पुट करायची. सो वी गेट 1 plus into bracket 1 minus 8 alpha as it is into value of z is minus 1 divided by 1 minus 1. So in that way we get 1 minus 1 plus 8 alpha. Okay, या minus 1 ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलं. इथं प्लस असल्यामुळे त्याचा इफेक्ट काय होतो, हे मायनस आणि मायनस प्लस झालं म्हणजे आलं 1 plus 1 2. So this plus 1 minus 1 will get cancelled. 8 alpha divided by 2 is 4 alpha. Okay, 2 चा भाग जातो. Therefore we get omega is equal to 4 alpha. Therefore omega plus omega bar
is equal to 0 because we have given that omega is purely imaginary number. Since omega is purely imaginary, okay, ओमेगा कसा आहे प्युअरली इमॅजिनरी आहे. फॉर एक्झाम्पल ओमेगा तुमचा असेल समजा 7i असेल, ओके, त्याचा ओमेगा बार काय येईल, त्याचा ओमेगा बार येईल -7i किंवा त्याला तुम्ही लिहाल 7i बार मीन्स -7i. ओके, सो ओमेगा प्लस ओमेगा बार काय होईल 7i -7i, सो विच इज इक्वल टू 0. म्हणजे कुठलाही प्युअरली इमॅजिनरी नंबर असेल आणि त्याच्यामध्ये आपण त्याचा कॉम्प्लिमेंट ॲड केला तर ती ॲडिशन काय येणार आहे 0 येणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण ओमेगाची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे ती याच्यामध्ये पुट करूया. सो देअरफॉर 4 अल्फा प्लस 4 अल्फा. ओके, तर या ठिकाणी ओमेगा बार म्हणजे काय असणार आहे 4 अल्फाच असणार आहे इज इक्वल टू 0. सो इन दॅट वे वी गेट अल्फा इज इक्वल टू 0 और 8 अल्फा इज इक्वल टू 0. सो देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 0. दॅट मीन्स अवर ऑप्शन नंबर ए इज करेक्ट ऑप्शन. ओके, असा सिंगल व्हॅल्यू आहे अल्फाची जी की इक्वेशन सॅटिस्फाय करेल आणि आपल्याला प्युअरली इमॅजिनरी नंबर मिळून जाईल. सो ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. नाव इन नेक्स्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव गिवन z इज अ कॉम्प्लेक्स नंबर विथ युनिट मॉड्युलस. त्याचं मॉड्युलस कसं पाहिजे युनिट पाहिजे. ओके, 1 पाहिजे. अँड आर्ग्युमेंट थीटा, त्याचा आर्ग्युमेंट काय पाहिजे थीटा पाहिजे. देन द रिअल पार्ट ऑफ दिस एक्सप्रेशन इज, याचा रिअल पार्ट आपल्याला फाइंड करायचा. इथं परत आपल्याकडे z साठीच्या चॉईसेस आहेत +-1 +-i. ओके, तर या ठिकाणी आपण प्लस किंवा -1 घेणार नाही कारण +-1 व्हॅल्यू आपण घेतली झेडची तर आपल्याला सेम आन्सर एकापेक्षा जास्त ऑप्शन आपल्याला या ठिकाणी मिळतात पण आपला एकच ऑप्शन करेक्ट असणार आहे. ओके, +1 घेतला तर बघा काय होतं. तर +1 घेतला z इज इक्वल टू, तर आपला थीटा काय येणार आहे थीटा येणार आहे +0. ओके, थीटाची व्हॅल्यू 0 येते. या इक्वेशनमध्ये जर थीटाची व्हॅल्यू 0 घेतली तर cos 0 1 असतो, 1 - 1 0 म्हणजे हा ऑप्शन काय होतो 0 होतो. याच्यामध्ये थीटाची व्हॅल्यू पुट केली हा पण 0 होतो. ओके, अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त ऑप्शन आपल्याला मिळतात. तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे जी झेडची व्हॅल्यू आहे ती घ्यायची आहे लेट +-1 न घेता मी झेड घेतो आय. ओके, सो दिस इम्प्लाय झेड बार पण आपल्याला पाहिजे या इक्वेशनमध्ये. सो झेड बार इज इक्वल टू -i. ओके, इमॅजिनरी पार्टचा साइन चेंज होतो. देअरफॉर z इंटू ब्रॅकेट 1 - z बार divided by z bar into bracket 1 plus z is equal to I into bracket 1 minus I divided by minus I into bracket 1 plus I. So in that way this I will get cancelled, we get minus 1 plus I divided by 1 plus I. बरोबर, मायनस मायनस प्लस हे मायनस साइन वरती परत हे याला कॅन्सल होतं आणि आपल्याला भेटते -1. ओके, आपल्याला व्हॅल्यू काय भेटते -1. आता थीटा पण आपल्याला या ठिकाणी आपण फाइंड करू शकतो. सो ॲट z इज इक्वल टू I mod z इज इक्वल टू 1 अँड थीटा इज इक्वल टू π/2. ओके, थीटा काय येणार आहे π/2 येणार आहे आणि mod z काय येणार आहे 1 येणार आहे. ओके, माहिती डेफिनेशन तुम्हाला माहित आहे x प्लस iy असेल आपला z तर mod z काय असतो √x² + y² आणि थीटा काय असतो tan इनवर्स y/x. ठीक आहे, तर त्याच्यावरून तुम्ही इझिली हे लिहू शकता. अँड देअरफॉर आता 1 बाय 1 ऑप्शन आपण चेक करायची कोणत्या ऑप्शनची व्हॅल्यू आपल्याला -1 भेटते तो ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. सो पुट थीटा इज इक्वल टू π/2 इन ऑप्शन A, B, C and D. Okay, so at theta is equal to π/2 implies 2 cos square theta means π/2 divided by 2 is π/4. So this become 2 into bracket 1 upon √2 bracket square. So we get 2 into 1 upon 2 which is equal to 1. याची व्हॅल्यू 1 येते -1 येत नाही म्हणजे ऑप्शन ए करेक्ट नाही. ओके, so now at theta is equal to π/2 implies 1 minus cos π/2 is equal to 1. हा पण -1 येत नाही. ओके, ऑप्शन ए झाला, ऑप्शन बी झाला, ऑप्शन सी at theta is equal to π/2 implies 1 plus sin π/4. याच्यामध्ये π/2 व्हॅल्यू पुट केली थीटाची π/2 divided by 2 become π/4. So you get 1 plus 1 upon √2. This is not equal to -1. Okay,
So this is not correct answer, this is also not, this is also not. Now obviously D is correct option. Okay, कारण हे तिन्ही चुकीचे आहेत. आपण चेक करून बघूया. -2 इंटू साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 डी थीटाची व्हॅल्यू π/2 घेते म्हणजे काय येणार आहे π/4 येणार. सो दिस इज इक्वल टू -2 इंटू 1/√2 साइन π/4 ची व्हॅल्यू 1/√2 आहे आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर आला. सो यू गेट -2 इंटू 1/2 इज इक्वल टू -1. Therefore option D is correct option. ओके, या ऑप्शनला आपल्या डेरिव्हेशनची व्हॅल्यू काय ते सेम येते -1 म्हणजे ऑप्शन बी जो आहे तो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. एकदा व्यवस्थित बघून घ्या. ओके.